मंडळी, आज मी तुम्हाला माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. सो परवा मी ठाण्याला गेले होते आर मॉलमध्ये. ओके, सो तिथे फिरत असताना मला एक खूप चांगली ऑफर दिसली आणि ऑफर अशी होती की तुम्हाला तुमचे जुने कपडे द्यायचे आहेत आणि त्याच्यामधली तुम्हाला प्रत्येक कपड्यामागे तुम्हाला 100 रुपयांचं कूपन मिळणार होतं आणि ते कूपन वापरून तुम्ही तिथे वेगळी शॉपिंग करू शकत होता. ठीक आहे, सो मी खूप एक्सायटेड झाले कारण बऱ्याच वेळेला माझं असं होतं की म्हणजे मोस्टली माझं तर असंच होतं की कपाडामध्ये कितीही कपडे असले म्हणजे तरी सपोज त्यामधले अर्धे कपडे तरी यासाठी ठेवलेले असतात की कोणाला तरी ते यूज होतील किंवा कोणतरी ते वापरेल, चांगलेच आहेत. पण असं कधी होत नाही. आपल्या साईजचं आणि वेळेवर आपल्याला कधी कोणी भेटत नाही आणि त्यामुळे ते कपडे तसेच आपल्या कपाडात राहतात. नाहीतर आपल्याला ते बाहेर कपडे डोनेट करावे लागतात. पण आपण ते रोड साईडला स्टँड्स असतात तिथे ठेवतो, पण नक्की ते कपडे ज्याला गरज असते ते घेतात की नाही हे आपल्याला समजतच नाही. आणि कपाट कितीसुद्धा भरलेलं असू दे, शॉपिंग करायचा मोह काही सुटत नाही. सो मला वाटलं हे एक बेस्ट कॉन्सेप्ट आहे जी मला आवडली आणि मी तुमच्यासोबत ती शेअर करावी. कारण आपण शॉपिंग तर सगळेच करतो, पण जुन्या कपड्यांचं काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर आपल्या घरात असे खूप कपडे असतात जे आपण वापरत नाही. काही कपडे लहान झालेले असतात, काही कपडे आपल्याला आत्ता आवडत नसतात. आपण विचार करतो की पुढे कधीतरी घालू म्हणून ते कपाटात ठेवलेले असतात, पण ती वेळ कधीच येत नाही. मी सुद्धा घरातले असे काही कपडे घेतले आणि ते दिले आणि मला बरेच कुपन्स मिळाले. त्यानंतर मी त्या कुपन्सचा वापर करून नवीन शॉपिंग केली. त्यामुळे मला असं वाटलं की हे तुमच्यासोबत शेअर करावं. जर तुम्हाला सुद्धा जुने कपडे देऊन शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. मला यातली सगळ्यात चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे फक्त कुपन मिळतं याचं नाही, तर जुन्या कपड्यांचा योग्य उपयोग होतो. कारण आपण अनेकदा कपडे फेकून देतो किंवा तसेच कपाटात ठेवतो, पण अशा उपक्रमांमुळे त्या कपड्यांचा पुनर्वापर होऊ शकतो. आणि आजकाल आपण सगळेच पर्यावरणाबद्दल बोलतो, पण अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्यासुद्धा हातभार लागू शकतो आणि तेवढंच आपल्याला शॉपिंग करायचं रिझनसुद्धा मिळतं. म्हणून आज घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कपाटातसुद्धा चेक करा. गेल्या 1-2 वर्षात जे कपडे तुम्ही वापरलेले नाही आहेत त्यांच्याकडे एकदा बघा. खरंच ते तुम्ही वापरणार आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा. जर उत्तर नाही असं असेल तर नुसते कपडे साठवून ठेवण्यापेक्षा त्याचा कोणाला तरी योग्य उपयोग होऊ द्या, ज्याला गरज आहे त्याला. तर तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा आणि तुम्हाला सुद्धा जर याची गरज आहे असं वाटलं तर तुम्ही सुद्धा जुने कपडे त्या ठिकाणी द्या, त्याच्याबदली तुम्हाला नवीन कुपन्स मिळतील. सो ही जी ऑफर आहे ती ठाण्यामध्ये आर मॉलमध्ये आहे. इथे बेसिकली काय होतं, तुम्हाला कोणतेही जुने कपडे टी शर्ट असेल, जर जीन्स असेल तर तुम्हाला 100 रुपयाचं 3 कुपन मिळतात आणि जर टी शर्ट असेल तर तुम्हाला 100 रुपयाचं 1 कुपन मिळतं. सो बेसिकली काय होतं, जेव्हा तुम्ही नवीन शॉपिंग करता त्यामधून ते पैसे डिडक्ट होतात. ओके, सो जर तुम्ही सपोज 1000चा घेतला तर 50% ऑफ असेल, सो तो झाला 500, त्यामधून ते 100 मायनस होतात. सो अशा पद्धतीची स्कीम आहे आणि तिथे ब्रँडेड शूजसुद्धा आहे आणि त्या शूजमध्ये तुम्हाला 300 मायनस होतात तुमच्या जुन्या कपड्यांमधून. म्हणजे तुमच्या एका टी शर्टची व्हॅल्यू 100 रुपये तिथे काउंट केली जाते. पण हाच एक विषय आहे की तुम्हाला शॉपिंग तिथूनच करावी लागेल आणि तिथे अफोर्डेबल रेट्समध्ये कपडे आहेत अवेलेबल, तुम्ही बघू शकता. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी ऑफर आहे ती 30 जूनपर्यंत आहे. ओके, सो तुम्ही लवकरात लवकर तुमचे जे काही घरातले जुने कपडे असतील ते द्या, त्याबद्दल नवीन कपडे घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.